नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 8वे पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आपण जैवतंत्रज्ञानामुळे कृषी विकासामध्ये काय महत्त्वाचे बदल झाले आहेत, त्यामध्ये त्यांनी काय जैवतंत्रज्ञानाने काय योगदान दिलेलं आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. तर तो जो घटक आहे तो आहे कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता यातील पहिला जो टप्पा आहे किंवा जे पहिला जिथे जैवतंत्रज्ञान वापरलं गेलं ते आहे शेती. त्याला हरित क्रांती असं नाव देण्यात आलेलं आहे. जैवतंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये काय विविध प्रयोग केलेले आहेत किंवा त्याच्यामुळे काय बदल घडलेत ते आता आपण बघूयात. तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला लोकसंख्या वाढीचा भस्मासूर जाणवू लागला. म्हणजे लोकसंख्या खूप प्रमाणात वाढली. त्यामुळे काय झालं की अन्नधान्य अपुरं पडायला लागलं, निकृष्ट अन्न, आणि त्यामुळे समाजाच्या जनजीवनावर म्हणजे आरोग्यावरती त्याचा परिणाम व्हायला लागला. त्यात प्रामुख्याने अविकसित आणि विकसनशील देश यांना याचा खूप मोठा त्रास व्हायला लागला. आता जिथे शेतजमीन कमी आहे तिथे जास्तीत जास्त धान्य उत्पादन कसं करायचं याचा विचार होऊ लागला आणि त्यामधनंच हरित क्रांतीची सुरुवात झाली. म्हणजेच कमी शेतजमिनीत जास्तीत जास्त धान्य उत्पादन करण्याच्या पद्धतींना एकत्रितपणे हरित क्रांती म्हणतात. तर त्यामध्ये गहू आणि तांदूळ यांची सुधारित छोटी जात, खते व कीडनाशके यांचा सुयोग्य वापर आणि व्यवस्थापन या सर्व गोष्टींमुळे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ होऊन फार मोठी जनसंख्या उपासमारीपासून वाचली. म्हणजे अन्नधान्याचं उत्पादन इतक्या प्रमाणात त्यामुळे घेता आलं हरित क्रांतीमुळे. आता डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे अमेरिकेचे आणि डॉक्टर MS स्वामीनाथन हे भारतातले, या दोघांनी मिळून याच्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे. त्यांचं योगदान यामध्ये मोलाचं आहे. विविध पिकांच्या नवनवीन प्रजाती संशोधनाच्या माध्यमातून निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशात विविध संशोधन संस्था, प्रयोगशाळा कार्यरत आहेत. त्यामध्ये भारतीय कृषी संशोधन संस्था दिल्ली, लिंबूवर्गीय राष्ट्रीय संशोधन केंद्र ICARCCRI आणि त्याच्या विविध शाखा, भारतीय विज्ञान संस्था IIS, राष्ट्रीय डाळिंब संशोधन संस्था सोलापूर, अशा संस्थांचा यामध्ये सहभाग आहे. आता माहिती मिळवा. यामध्ये भारतात तांदळाच्या कोणकोणत्या प्रजातींचा शोध लागला आहे या प्रश्नाचं उत्तर आपण बघू. हे बघा, इथे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता आत्ताच आपण हरित क्रांती बघितली जी अन्नधान्याच्या बाबतीत म्हणजे शेतीमध्ये उपयोग होईल. तर शेतीचा जोडधंदा हा गायांचा असतो, ज्या दूध देतात, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. मग त्यामध्ये जे दूध उत्पादन आपलं व्हायचं भारतभरामध्ये, त्या भारताच्या काही भागामध्ये तर ते जास्त प्रमाणात होतं. जसं उत्तर प्रदेश आहे किंवा पंजाब आहे, इथे दुधाचं उत्पादन भरपूर प्रमाणात होत होतं. पण ते भारतामध्ये सगळीकडेच पुरेसं नव्हतं. म्हणजे भारतात ते सगळीकडे पाठवता येत नव्हतं. त्याचं ज्याची म्हणजे मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये तफावत होती. मग आता हे कशा पद्धतीने ही तफावत भरून काढायची, तर त्यासाठी मग श्वेतक्रांतीचा उगम झाला. जसं सहकाराच्या आणि जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुग्धोत्पादन हा फक्त शेतीला एक जोडधंदा म्हणून नव्हे तर स्वतंत्र व्यवसाय म्हणून हा उदयाला येऊ शकतो, हे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दाखवून दिलं. त्यांनी गुजरातमध्ये आनंद येथे सहकारी चळवळ दुग्धोत्पादनातली सुरू केली आणि ती एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली. त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अमूल डेअरी. अमूलचं दूध किंवा अमूलचे जे काही इतर सगळे प्रॉडक्ट्स आहेत, पदार्थ आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती, हे त्याचं उदाहरण आहे. आणि दुधाच्या उत्पादनात पूर्णता मिळवताना त्यात गुणवत्ता नियंत्रण
अन्य दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन आणि त्यांचे जतन यावर जैवतंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोग केलेले आहेत. अशाप्रमाणे श्वेतक्रांतीचा उगम या जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून झालेला आहे. आता नीलक्रांती. नीलक्रांती म्हणजे काय, तर पाण्यामध्ये जे आपल्याला मासे किंवा कोळंबी वगैरे हे जे पाण्यातले जीव आढळतात, तर यांचे सुद्धा खाद्यपदार्थ म्हणून भरपूर मोठ्या प्रमाणात जे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी याचा उपयोग असतो. तर ह्याचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि याच्यातून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवण्यासाठी नीलक्रांतीचा उगम झालेला आहे, ज्याच्यामध्ये जैवतंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. तर आता नीलक्रांती म्हणजे काय, तर पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे. पूर्व आशियाई देशात शेततळे व त्यात वाढणारे मासे पुष्कळ प्रमाणात आढळतात, पण केवळ मासे आणि कोळंबी इत्यादीपर्यंत न थांबता इतर प्राणी व वनस्पती यांचासुद्धा विचार होत आहे. भारत सरकारने नीलक्रांती मिशन 2016 या कार्यक्रमाद्वारे मत्स्य व्यवसाय अधिकाधिक प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढीचा संकल्प सोडला आहे. यासाठी 50% पासून 100% पर्यंत सरकारी अनुदान उपलब्ध आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात अथवा शेतातील तलावाच्या गोड्या पाण्यात फार मोठ्या प्रमाणात मत्स्यशेती शक्य आहे. रोहू, कटला यासारखे गोड्या पाण्यातील मासे अथवा कोळंबी, शेवंडे यांसारखे खाऱ्या पाण्यातील उत्पादने आता मोठ्या प्रमाणावर घेतली जाऊ लागली आहेत.